नियतीचा खेळ भाग पहिला. संध्याकाळ झाली, अजूनही ती घरी आली नाही. महाराणी कुठं कुठं भटकत असते काय माहिती. अवदसा कुठली. एक दिवस ही बया आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा ठेवायची नाही. मी म्हणते हिचं बाहेर जाणं बंद करावं लागेल आपल्याला. कॉलेज बिलेज पण बंद करावे लागेल. तेव्हा अक्कल ठिकाण्यावर येईल तिची. आईबाप गेले आणि हिला मागं सोडून गेली. आपल्या डोक्याला ताप झालाय नुसता. आता हिच्या नादात उपाशी राहायचं का आपण. कधी येऊन स्वयंपाक करते आणि कधी आपण जेवणार काय माहिती. घरात सगळी काम करायची पडलेली आहेत आणि ही गावभर भटकते भटक भवानी. जरा पण काळजी नाही परिवाराची हिला. मी म्हणते सुगंधा बोलतच होती की त्याने बोलायला सुरुवातच केली. रामदास म्हणाले तू काळजी करू नकोस, येऊ दे तिला घरी आता. आज तिला चांगलीच वटणीवर आणतो मी बघ आता. रामदास दात ओठ खात बोलत होता. रागाने त्याचे डोळे लाल झालेले होते. राग हा फक्त बायकोला दाखवण्यासाठीच होता. त्याचं बोलणं ऐकता सुगंधा गालात हसली. तिला एका प्रकारचं सुकून मिळालेलं होतं. तिचा नवरा तिचा होला हो मिळवत होता म्हणून खुशही झालेली होती ती. ती एकटीच नदीकाठी शून्यात बघत असलेली होती. सगळीकडे शांतता शांतता पसरलेली होती. लांब लांबपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. पाणी सद्गतीने वाहत होतं. सोबतच पाण्याचा अगदी कमी खळखळ आवाज येत होता. पक्ष्यांची ही किलबिल हळूहळू कमी होत चाललेली होती. तेही आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांकडे जात असावेत. सूर्यही त्यांच्या घराकडे प्रस्थान करत होता आणि ती एकटक नदीकडे पाहत बसलेली होती. तिची नजर एका ठिकाणी स्थिर होती. तिचे रेशमी केस हवेत नाचत होते. वेळेची तिला जाणीवच नव्हती. ती तिच्याच विचारात गुंतलेली होती. कोणतं वादळ तिच्या आता चालू आहे तिच्या मनात तिला माहीतच नव्हतं. शून्यात बघत ती खोल विचारात डुबून गेलेलीच होती. खूप विचार एका वेळी डोक्यात घुमत होते. आईबाबांच्या आठवणीने डोळे काठोकाठ भरलेले होते. आई बाबा आपल्याला सोडून का गेले. का आपल्याला या कठोर आणि स्वार्थी दुनियेत एकटं सोडलं त्यांनी. आपल्याला सोबत का नेलं नाही त्यांनी. मी एवढी कमनशिबी का आहे. माझ्यासोबतच एवढं वाईट का घडतंय. मला सुखी आयुष्य जगण्याचा अधिकार नाही का. असे सगळे विचार करून डोळ्यातून हळूहळू पाणी बाहेर पडत होतं. अचानक जवळून आवाज आल्यावर ती भानावर आली. दचकून तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. एक माणूस म्हणाला, ओ बाई, इथे काय करत आहात तुम्ही या वेळेला आणि एकट्याच आल्यात का. ही जागा या वेळेला बायकांसाठी चांगलेली नाही आहे. इथे गुंड मवाली फिरत असतात. चला निघा बरं इथून आता. एक माणूस तिला तिथे एकटं बघून तावा तावा तिथे आला होता. काव्या म्हणाली, हो हो जाते, मला लक्षातच आलं नाही एवढा उशीर झाला आहे ते म्हणून. बोलता बोलता ती इकडं तिकडं नजर फिरवली आणि जागेवरून उठली आणि तिथून निघाली. तो माणूस म्हणाला, काय कुठून कुठून येतात अशी लोक काय माहिती. आणि म्हणे उशीर झाला ते लक्षात नाही आलं. आणि असल्यांच्या हलगर्जीपणामुळं काही घडलं तर आमच्या डोक्याला ताप असतो ना. बडबड करत नकारात्मक मान डोलवत तो माणूसही तिथून निघून गेला. तीही लगेच तिथून निघाली होती. तिची गाडी थोड्या अंतरावर पार्क केलेली होती. ती पटापटा पावलं टाकत तिच्या गाडीच्या दिशेने गेली. गाडी जवळच पोचली होती की तिच्या कानांवर काही आवाज पडले. तिने थोडं वाकून पाहिलं तर अंधारात दोन पैलवानसारखी माणसं एक मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. तिने आवाज करू नये म्हणून त्यांनी तिचं तोंडही बांधलेलं होतं. तरी ती एकटी मुलगी दोन पुरुषांना कंट्रोल होत नव्हती. ती स्वतःला सोडवण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करत होती. स्वतःला सोडवण्यासाठी हात पाय मारत होती की त्यातल्या एकाने रागात येऊन तिच्या पोटात चाकू घातला. ती मुलगी वेदनेने विहरलेली होती आणि काव्याचा जीव घशातच अडकला. तिचं हृदय अतिशय जोरात धडधडू लागलं होतं. ते दृश्य बघून ती थरथर कापायला लागली होती. कपाळांवर घाम जमा झालेला होता. तिचं डोकांचं ब्लॉकच झालेलं होतं. ना तिच्या तोंडातून आवाज आला
ना ती जागची हल्ली. तिचं नशीबच एवढं जास्त खराब होतं की आतल्यात एकाने तिला तिथे पाहिलंच. अरे ती बघ, त्या बाईने आपल्याला बघितलेलं आहे. मी तिला बघतो, तू बॉडी गाडीत टाक, तो माणूस म्हणाला आणि तिथेही दचकली. तिने आवडा गिळला. हो, तू पकड तिला, दुसरा व्यक्ती म्हणाला. तो माणूस आपल्या दिशेने येतोय हे पाहताच तिने चपळाईने दाखवून गाडी अनलॉक केली आणि लगेच गाडीत बसून गाडी स्टार्ट केली. तो येईपर्यंत तो माणूस जवळ आला होता, पण तिने आहे तेवढं बळ एकवटून गाडी तिथून भरधाव पळवली. गाडी तिने अक्षरशः 100च्या स्पीडने पळवलेली होती. अजूनही हात थरथर कापत होते. अजूनही ते दृश्य डोळ्यांपुढं येत होतं. हृदयांची धडधड चालूच होती. डोळ्यात पाणी, भीती दोन्ही एकत्रच होते. ओठांचीही थरथर होतच होती. बिचारं, ते एवढंसं जीव, स्वतःचा जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतं. स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी होईल तितकं प्रयत्न करत होती ती. अरे ती पळाली. चल चल लवकर गाडी काढ. ती हातातून सुटताच तो माणूस त्याच्या जोडीदाराला घाईघाईत गाडी काढायला सांगत होता. त्यानेही लगेच गाडी स्टार्ट केली आणि ते दोघेही तिच्या मागे निघाले. पण तोपर्यंत तिची कार दिसेनाशीच झाली होती. कशी सुटली रे ती हातातून? आता कुठं गेली दिसत पण नाही आहे. काही करून तिला शोधून काढावंच लागेल आपल्याला. तिने खून करताना बघितलेलं आहे ना आपल्याला. सोड ना, काय फरक पडतो? तिने कोणाला सांगितलं तरी आपल्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही ना. आपण कोणासाठी काम करतो विसरलास का तू? हे सगळं ठीक आहे रे, पण जर बॉसला समजलं आपण काय मूर्खपणा केलेला आहे तर काय होईल विचार केला का तू? तो आपल्याबद्दल काय विचार करतील तुला माहीत आहे का? एक साधी मुलगी आपल्या डोळ्यांसमोरून पळालेली आहे. हे जर त्यांना आवडलं नाही तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. हो, खरं आहे रे तुझं, पण गेली कुठेही एवढ्या लवकर ती? इथे 4 रस्ते आले ना, त्याचा फायदा घेऊन पळाली असेल ती. पण मी तिला सोडणार नाही. असेल इथून शोधून तर काढेलच मी तिला. पाताळात जरी गेली असेल ना तरी तिथून शोधून काढेलच. स्वतःचा जीव मुठीत घेऊन ती गाडी चालवतच होती. भीतीने अजूनही शरीर थरथरत होतं. जेव्हा इतर गाड्यांची भरधड आसपास जाणवली तेव्हा कुठं तिला जरा बरं वाटलं. तिने गाडी थोडी स्लो करून मागे ते लोक आहेत का ते पाहिलं. त्या गुंडांची गाडी मागे नाही हे समजताच तिने सुटकेने श्वास सोडला आणि गाडी घराच्या दिशेने वळवली. 10 मिनिटांनी ती घराकडे पोचली. घर दिसताच आता अजून पुढं काय घडणार आहे हे विचार करूनच तिच्या पोटात गोळा आला होता. तिने आवळा गिळत गाडी पार्क केली आणि एक नजर घरांवर टाकत हळूहळू पाऊल टाकत घरात गेली. एक लहान पण तेवढाच आलिशान बंगलो, जो तिच्या आईबाबांनी खूप कष्टांनी उभं केलेलं होतं. एकदम जुन्या पद्धतीने बांधलेला बंगला होता तो बंगलो तिच्या आईबाबांनी फक्त आपल्या मुलीसाठी उभा केलेला होता. मुलीच्या भविष्यासाठी खूप स्वप्न सजवलेली होती त्यांनी. सुगंधा म्हणाली, कुठं तोंड काळं करून आलीस ग तू? ती घरात पाऊल ठेवताच सुगंधाबाई धारदार नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली. काव्या म्हणाली, कुठं नाही, मामी मैत्रिणीकडे गेले होते मी. काव्या घाबरून मान खाली घालून म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, मैत्रीण की मित्र? सुगंधा संशयी नजरेने तिच्याकडे बघत होती. काव्या म्हणाली, मी मैत्रिणीकडे गेले होते मामी, खरं. काव्या डोळ्यात पाणी आणत म्हणाली होती. सुगंधाबाई म्हणाली, तू गावभर भटकणार तर घरातील कामं कोण करील ग? तुझी आई का ढगातून खाली येऊन करणार की काय? सुगंधा मुद्दाम तिला चिडवत होती. काव्या म्हणाली, मामी मी करते ना सगळं, तुम्ही आईला का मध्ये घेत आहात नेहमी? काव्या अडखडत म्हणाली. सुगंधाबाई म्हणाली, मला उलट उत्तर द्यायची हिंमत कशी झाली ग तुझी? सुगंधा रागाने लाल झाली होती आणि त्याच रागात तिने काव्याच्या कानाखाली एक जोरदार ठेवून दिली. काव्या वेदनेने किंचाळली आणि आतापर्यंत डोळ्यात अडवून ठेवलेलं पाणी बाहेर पडलं होतं. तिच्या गोऱ्या चेहऱ्यांवर बोटांचे निशाण अगदी क्लिअर दिसत होते. सुगंधाबाई म्हणाली,
आता तुझं अपशगुनी तोंड दाखवत इथेच थांबणार आहेस की काय? काम पडलेत घरात, ती कोण करणार? निघ बघू आता. सुगंधा तिच्यावर जोरात बरसली. सुगंधाच्या आवाजाने ती दचकली आणि लगेच किचनच्या दिशेने गेली. आणि सुगंधा आरामात सोफ्यावर बसून टीव्ही चालू करत बसलेली होती. तेव्हा तिला रामदास जिन्यावरून खाली येताना दिसला. काय झालं? तिला वटणीवर आणणार होतास ना तू? सुगंधा रामदासकडे रोखून बघत म्हणाली. रामदास म्हणाला, आली का ती घरी? आणि तू तिला काहीच न बोलता घरात घेतलं नसशील, मी अजून काय वेगळं करू ग? रामदास खांदे उडवत म्हणाला होता. आणि सुगंधाने नकारमार्थिक मान हलवली. अवघ्या 30 मिनिटांनी काव्या जेवण घेऊन डायनिंग टेबलकडे आली होती. मामा मामी आपल्या खुर्चीवर जाऊन बसले होते. काव्या जेवण वाढत होती तेव्हा रामदासने तिच्याकडे पाहिलं. गाल लाल दिसला. त्यावरून त्याला समजलंच काय झालं असेल हे. त्याला वाईट वाटलं. आपल्या लाडक्या बहिणींची मुलगी असून आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. तो तिच्याकडे बघत असताना सुगंधाने प्लेटात चमचा आदळला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. ती रागाने त्यालाच बघत होती. त्याने गप्प मान खाली घालून जेवायला सुरुवात केली. मग तीही काही न बोलता जेवण करायला लागली. काव्या तिचे राहिलेले बाकीचे काम करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. मामा मामी जेवल्यानंतरच तिने उरलेलं जेवण जेवायचं असं मामीने तिला बजावून ठेवलेलं होतं. म्हणून आता ती तिचं काम करणार होती आणि नंतर जेवणार होती. रामदास जाधव हा आहे काव्यांचा मामा. तिच्या आईला लहान भाऊ काव्यांच्या आईचं खूप प्रेम होतं रामदासवर. पण त्याचं त्याच्या बायको पुढं काहीच चालत नाही. हा पण काव्यासाठी त्याला थोडं वाईटही वाटतं. पण नुसतं वाटून वाटून काय फायदा असतो? असो, काहीही झालं तरी तो बायकोच्या विरोधात कधीच जाणार नाही. सुगंधा जाधव ही काव्याची मामी. एक नंबर लालची, निर्दयी, खडूस, भावना शून्य बाई. सतत काव्यांचा छळ करत असे. तिला कधीही थोडीशी पण दया येत नाही. काव्यांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत होती ती. काव्यापासून प्रॉपर्टी मिळाली की तिला या घरातून हकलून लावायचं स्वप्न होतं सुगंधाचं. काव्या मामा मामीच्या घरात नाही राहत. उलट ते दोघेच काव्याच्या आईबाबांच्या घरात राहत होते. काव्या 12 वर्षांची असताना तिचे आईवडील एका कार ॲक्सिडेंटने गेले. त्यावेळी ती खूप लहान होती. स्वतःला सांभाळू शकत नव्हती. त्यात एवढं मोठं घर आणि तिच्या बाबांचं छोटंसं बिझनेस, हे सगळंही होतंच. हे सगळं सांभाळण्याचं तिचं वयही नव्हतं आणि तिला एवढी समजही नव्हती. त्यावेळी तिच्या मामाच्या म्हणण्यानुसार मामीने या सगळ्या जबाबदाऱ्या हाती घेतल्या आणि ते दोघे काव्यांचा सांभाळ करण्याच्या बहाण्याने तिच्या घरात कायमचं राहायला आले. मामा बिझनेस सांभाळायला लागले आणि मामी घर सांभाळू लागली होती. सुरुवातीला काही काळ सुगंधाने काव्यांची खूप काळजी घेतली. नंतर तिने हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली. रामदास ही तिला कधीच काही बोलले नाही. सुगंधा स्वतःला घराची मालकीण समजायला लागली होती आणि काव्याला तिच्या स्वतःच्या घरात नोकराप्रमाणे काम करायला लावत होती. आज काव्या 20 वर्षांची झाली तरीही तिचं तीच स्थिती होती. काव्या किचनमध्ये तिचं काम करत होती. सुगंधा म्हणाली, कुठं मेली अवदसा? कुठली काही काम करायला नको, नुसतं फुकटाचंच खायला पाहिजे. लवकर ये. अचानक सुगंधा जोरात ओरडली. तशी काव्या घाबरून पळतच किचनमधून बाहेर आली. काव्या म्हणाली, काय झालं मामी? काही हवंय का तुम्हाला? काव्या अडखडत म्हणाली आणि केविलवाल्या नजरेने तिने रामदासकडे पाहिलं. तिच्या नजरेत भीती साफ दिसत होती. रामदासने लगेच नजर चोरली आणि उठून आपल्या खोलीत निघून गेली. आता इथे सुगंधा आणि काव्या दोघीच होत्या. सुगंधा म्हणाली, हे सगळं आता खाली घेऊन तुझा बाप साफ करणार आहे की काय? सुगंधा रागाने तिचे केस पकडून डायनिंग टेबलकडे इशारा करत म्हणाली. काव्या म्हणाली, हो करते. काव्यांच्या तोंडून वेदनेने भरलेला अस्पष्ट आवाज निघाला आणि सुगंधा समाधान मिळालं. मग तिने केस सोडले आणि तणाव करत आपल्या खोलीत निघून गेली.
सुगंधा जाताच काव्या डोळे पुसले आणि सगळी किचनमध्ये जाऊन तिथली सगळी कामं करून न जेवताच आपल्या खोलीत निघून गेली. तिची जेवायची इच्छा उरलीच नव्हती. शरीर आणि मनाने थकलेली होती ती आज. कपडे बदलून फ्रेश झाली आणि स्वतःला एकदा आरशात बघून आपण किती कमजोर आहोत, लोक सहज आपल्याला त्रास देऊ शकतात, हा विचार करून नकारात्मक मान डोलावत लाईट बंद करून बेडवर पडली आणि डोळे बंद केले. डोळे बंद करताच तो खुणाचा दृश्य जसाच्या तसा तिच्या डोळ्यांपुढे आला आणि तिने ताळखंड डोळे उघडले. पुन्हा भीतीने ती थरथर कापत होती. तिला माहीत होतं त्यातल्या एकाने तिचा चेहरा पाहिला होता म्हणून. जास्तच भीती वाटत होती. कोणाला सांगूही शकत नव्हती. तेवढ्यातच तिला काही आठवलं म्हणून तिने तिचा फोन घेऊन एक नंबर डायल केला. 2-3 रिंगमध्ये समोरच्या व्यक्तीने फोन उचलला. काव्या म्हणाली, हॅलो. अधिराज म्हणाला, बीबी कुठं होतीस सकाळपासून? फोन करतोय तू फोन पण घेतला नाहीस. अधिराज काळजीने विचारत होता. काव्या म्हणाली, काही नाही, ते सगळं सोड. जाऊ दे, मला तुला काही सांगायचे आहे रे. अधिराज म्हणाला, काय झालं? परत तुझ्या मामीने तुझ्यावर हात उचलला की काय? तुला मी किती वेळा सांगितलं आहे ते घर तुझं आहे, तू त्यांना घराबाहेर काढून टाक म्हणून. तुला भीती वाटत असेल तर मला सांग, मी काढतो. आणि अधिराज बोलतच होता की तिने त्याला थांबवलं. काव्या म्हणाली, त्याची तर सवय झालेली आहे मला, पण मला याबद्दल नाही, दुसरं काही खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तुला. अधिराज म्हणाला, ठीक आहे, बोल ना मग. काव्या म्हणाली, आज मी एक खून होताना पाहिलेला आहे. असं म्हणत तिने घडला सगळा प्रकार सांगितला. अधिराज म्हणाला, तू एकटी तेथे काय करत होतीस? तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? किती वेळा समजायचं ग मी तुला? तुला काही टेन्शन असेल तर माझ्यासोबत बोलत जा म्हणून. असं एकटं कुठं जाऊन बसत जाऊ नकोस ना. तो तिला ओरडत बोलत होता. काव्या म्हणाली, सॉरी अधिराज. अधिराज म्हणाला, ओके, तू काळजी करू नकोस, उद्या भेटून ठरवू पुढं काय करायचं ते म्हणून. आता शांतपणे झोप तू. अधिराज शांतपणे म्हणाला. ठेवते. बोलून तिनं फोन कट केला. विचार करत तशीच पडून राहिली. शरीर थकलेलं होतं म्हणून तिला लगेच झोप लागली. तिला विश्वास होता अधिराज नक्कीच तिच्यासाठी काहीतरी करेलच. तिचं अफाट प्रेम होतं त्याच्यावर, म्हणून तिला वाटायचं कोणत्याही अडचणीत तो साथ देईलच. अधिराज किल्लेदार, श्रीमंत घरात वाढलेला, दिसायला अतिशय सुंदर होता आणि त्यासोबत थोडा बिघडलेला मुलगा होता. मुली, रात्रभर पार्ट्या, दारू, सिगरेट हे सगळे त्याचे शौक होते. काही महिन्यांपूर्वी काव्याला तो तिच्या मैत्रिणीच्या घरी भेटला होता. पहिले मैत्री आणि नंतर प्रेम अशी त्यांची नात्यांची सुरुवात झाली होती. तिचं खूप प्रेम होतं त्याच्यावर, पण तो फक्त तिच्या शरीराकडे आकर्षित होऊन प्रेमाचं नाटक करत होता. तिला वाटायचं त्याचंही प्रेम आहे आपल्यावर आणि तो फक्त आपलाच आहे, पण तिच्या मागे तो बऱ्याच मुलींना फिरवायचा हेही तिला माहीत नव्हतं. तो तिच्यासमोर खूप सभ्य असल्याचा दिखावा करायचा आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवायची. प्लीज मला जाऊ द्या, मी कोणाला काहीच सांगणार नाही, प्लीज मला मारू नका. ती अतिशय घाबरलेली, भीतीने शरीर थरथरत कापत होते. डोळे लाल झालेले होते. हृदयाची धडधड अतिशय जलद गतीने होत होती. ती जमिनीवर गुडघ्यांवर बसून हात जोडून समोरच्या व्यक्तीकडे स्वतःच्या आयुष्याची भीक मागत होती. मी तुला सोडू शकत नाही, आम्ही कधीही मागे कसलाच पुरावा ठेवत नाही. तो व्यक्ती हातात बंदूक घेऊन काव्यांच्या कपाळांवर लावून म्हणाला. मी खरंच कोणाला सांगणार नाही, मला जाऊ द्या. तिचा कंठ दाटून आला होता. तेवढ्यातच त्या व्यक्तीने गोळी चालवली आणि ती घाबरून ताडखन उठून बसली. तिने इकडं तिकडं पाहिलं, बघितलं तर तिच्या खोलीत एकटीच होती. तिने चेहऱ्यांवर हात फिरवला, सुटकेचा निश्वास सोडला. घड्याळ बघितलं तर 2 वाजलेले होते.
मग उठून तिने गटागटा 2 ग्लास पाणी पिलं आणि परत बेडवर आडवी झाली. पण भीतीने अजूनही ती अस्वस्थच होती. आता झोप लागत नव्हती तिला, म्हणून तिने मोबाईलमध्ये गाणे लावून यूट्यूब कानात घातलं होतं. गाणं ऐकत असताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहत वाहत तिच्या कानामध्ये विरघळून जात होतं. नंतर तिला कधी झोप लागली तिलाच समजलं नाही. काम झालं का? एक व्यक्ती कठोर आवाजात आणि कमी शब्दात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या 2 जणांना काही विचारत होता आणि त्यांनाही ते समजलं. त्यांच्या आवाजाने सगळीकडे दहशत पसरलेली असा कणखर आवाज होता त्यांचा. त्यांची धारदार नजरच पाहून एखाद्या साध्या व्यक्तीला भीती वाटेलच. दिसायला अगदी राजबीड. एखादी स्त्री त्याचं पुरुषी सौंदर्य पाहून त्याच्याकडे आकर्षित होईल, त्याच्या प्रेमात पडेल, तो आपला व्हावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न होईल. तोच आहे जो पूर्ण जगांवर राज्य करतो. जगातील मोठमोठे व्यक्ती त्याचं नाव ऐकून थरथरत असतात. काळ्या दुनियेचा राजा रुद्र द रुद्र सिंघानिया. शुभम म्हणाला, हो बॉस, काम झालेलं आहे. पण शुभमने अडखळत मान खाली घातली. रुद्र म्हणाला, इडियट, लवकर बोल ना, काय आहे ते. रुद्र त्याच्यावर नजर रोखून म्हणाला, त्याला अर्धवट बोललेलं आवडत नव्हतं. शुभम म्हणाला, बॉस, ते एका मुलीने आम्हाला काल पाहिलेलं आहे. शुभम आवळा गिळत नजर चोरत म्हणाला होता. रुद्र म्हणाला, मग तिलाही उडवायचंच ना तू? एवढ्या लहान गोष्टीसाठी इथे ततपप करत आहेस. निघ आता बघू. रुद्र शुभमकडे न बघताच म्हणाला. शुभम म्हणाला, बॉस, ती चालाकी करून सुटली हातातून. आम्ही खूप शोधलं पण सापडली नाही. शुभम नजर चोरत बोलत होता. रुद्र म्हणाला, माझी माणसं असून असा हलगर्जीपणा मला बिलकुल आवडलेला नाही आहे. एक मुलगी तुम्हाला दोघांना मूर्ख बनवून गेली. ती मुलगी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे. मग तुमच्यासारख्या मूर्ख माणसांची मला गरज नाही आहे. बोलत रुद्रने त्यांची बंदूक काढली आणि मनातच त्या मुलीच्या हुशारीला दादही दिली. माफ करा बॉस, आम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढतो. प्लीज बॉस, एक चान्स द्या आम्हाला. शिवम आणि दीपक हात जोडून स्वतःच्या आयुष्याची भीक मागत होते. रुद्र म्हणाला, 24 तास आहेत तुमच्याकडे. ती मला जिवंत माझ्यासमोर हवी आहे. नाहीतर आय विल किल यू. नाव गेट लास्ट. रुद्रला माहीत होतं, शुभम आणि दीपक खूप जुने आणि हुशार आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणत्याही कामात चूक केलेली नाही आहे. मग अशा माणसांना मूर्ख बनून पडून गेलेली मुलगी किती हुशार असेल. त्याला फक्त बघायचं होतं ती कोण आहे. मग नंतर तो तिला मारूनच टाकणार होता. तिने खुनाबद्दल कोणाला सांगितलं तरीही त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. म्हणून त्याला तिच्यापासून काही धोकाच नव्हता. पण आपल्या माणसांना ती मूर्ख बनून पडून गेली याची शिक्षा तिला तो स्वतःच्या हाताने देणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता अलाराम वाजताच ती उठली आणि जराही वेळ न घालता आंघोळ करायला गेली आणि 20 मिनिटातच तयार झाली. आज तिने डार्क ब्ल्यू कलरचा क्रॉप टी शर्ट आणि लॉंग पॅन्ट घातलेली होती. ब्ल्यू कलर तिचा फेवरेट कलर होता. केसांचा बो घातला होता. हलकासा मेकअप केलेला होता. एका हातात घड्याळ होतं. ती नाश्ता बनवून डायरेक्ट चालूनच कॉलेजला जाणार होती. म्हणून तयार होऊन बॅग घेऊनच खाली गेली. राहतं घर बंगलो हे तिच्या नावावर होतं. त्यासोबतच सगळा बिझनेस तिच्या नावे होता. गावाकडची जागा आणि एक घर जे भाड्याने दिलं होतं तेही तिच्या नावावरच होतं. त्या घराचं भाडं ते भाडेकरू तिच्याच अकाउंटला पाठवायचे. म्हणून तिचा नेहमीचा खर्च भागायचाच. उगाच तिचा खर्च आपल्या डोक्यांवर येईल असा विचार करून सुगंधाने ते घर भाड्याने पैसे कधी तिच्याकडून घेतले नाही. ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवलेला होता. सुगंधा म्हणाली, एवढं नटून थटून कुठं जात आहेस? कुठं जाऊन तोंड काळं करू नकोस म्हणजे झालं की. नंतर लोक आम्हालाच नावं ठेवतील ना. आईबाप गेले तर मामीने पोरींकडं लक्ष दिलं नाही, चांगले संस्कार दिले नाहीत म्हणून लोक माझ्या नावाने बोलतील. काव्याखाली येताच सोप्यांवर बसलेली सुगंधा
काव्यांवर नजर रोखून म्हणाली होती. काव्या म्हणाली, मामी ते मी नाश्ता बनवून कॉलेजला जात होते म्हणून तयार होऊनच आले आहे. काव्या तोंड पाडून म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, बरं बरं, जा बनव लवकर, मला भूक लागलेली आहे. भुकेने जीव जाईल आता माझा. सुगंधा तोंड वाकडं करत म्हणाली. काव्या म्हणाली, हो मामी, लगेच करते. बोलून काव्याने किचनमध्ये गेली. तिने मस्त कांदे पोहे आणि मसालेदार चहा बनवला आणि गरमागरम वाढायला घेतले. तोपर्यंत तेथे मामाही आलेले होते. तिने दोघांचं खाऊन होईपर्यंत तिची बाकीची कामं आवरली आणि उरलेला थोडाफार नाश्ता किचनमध्ये उभं राहून घाईघाईतच खाऊन घेतला आणि गाडी घेऊन कॉलेजसाठी निघाली होती. तेच एक ठिकाण होतं जिथे ती सगळं टेन्शन बाजूला ठेवून स्वतःसाठी काहीतरी करत होती, स्वतःसाठी जगत होती, मित्रमैत्रिणीसोबत मजा मस्ती करत होती. कधीच तिने तिच्यामध्ये चालू असलेलं वादळ दुसऱ्यांना दिसू दिलं नाही. फक्त अधिराज होता. त्याला सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. या त्याला काही फरक पडत नव्हता. ही वेगळी गोष्ट आहे म्हणा, पण तिला खूप जवळची व्यक्ती समजून मन मोकळं करायची ती. अधिराज म्हणाला, हे बेबी, आलीस का तू? किती मिस केलं ना गं मी तुला. काव्या गाडीतून खाली उतरत असतानाच अधिराज तेथे आला आणि लाडाने तिच्या खांद्यांवर हनुवटी टेकवत म्हणाला. काव्या म्हणाली, मी पण मिस केलं तुला. काव्या गाडी लॉक करत आणि त्याच्यावर नजर टाकत म्हणाली होती. अधिराज म्हणाला, चल ना, आज दांडी मारू आणि डेटवर जाऊया. खूप दिवस झाले ना आपण कुठेही गेलो नाही. अधिराज लाडात येऊन म्हणाला होता. काव्या म्हणाली, नको ना अधिराज, कॉलेज नंतर जाऊ ना आपण. अधिराज म्हणाला, नो, मला आताच जायचं आहे. नाही आलीस तर मी बोलणार नाही तुझ्याशी. अधिराज कृष्णाचा नाटक करत म्हणाला होता. काव्या म्हणाली, ठीक आहे बाबा, पण फक्त आजचाचा, यानंतर परत दांडी मारणार नाही मी. मला नाही आवडत दांड्या मारायला. अधिराज म्हणाला, हो हो, डन डन, चल मी माझी गाडी घेऊन येतो. बोलता बोलता अधिराज त्याच्या गाडीच्या दिशेने गेला होता आणि गाडी घेऊन आला. त्याने उतरून गाडीचं दार तिच्यासाठी उघडलं. मग ती गाडीत बसली. मग तोही ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. दोघांनी एकमेकांना बघून छान स्माईल दिली. मग त्याने गाडी स्टार्ट केली. मस्त रोमॅन्टिक गाणे लावलेले होते आणि कॉफी शॉपच्या पार्किंगमध्ये गाडी लावून शॉपमध्ये गेले. कॉफी पिता पिता त्यांनी थोड्याफार गप्पा मारल्या. तिने मध्ये एक दोन वेळा काल घडलेल्या प्रकारांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, जो खूण होताना तिनं पाहिलेलं होतं. पण अक्षरशः त्याने तो विषय टाळला. तिनेही मग पुन्हा विषय काढलाच नाही. उगाच त्याचा मूड खराब करायला नको वाटलं होतं तिला. दोघे कॉफी पिऊन बाहेर पडलाले. अधिराज गाडी आणायला गेला आणि ती कॅफेच्या गेटजवळ बाहेर थांबत होती. तेव्हा तिला वाटलं कोणीतरी खूप वेळपासून तिला पाहत आहे. मग तिने सगळीकडे नजर फिरवली, पण कोणीही तिला दिसलं नाही. मग आपल्याला भ्रम झाला असेल समजून सोडून दिलं तिने. तेवढ्यातच अधिराज आला आणि ती गाडीत बसली आणि त्याने गाडी स्टार्ट केली. ती खिडकीतून बाहेर बघत शांत बसलेली होती. विचारात मग्न होऊन तोही काही बोलला नाही. थोड्या वेळाने गाडी अचानक थांबल्याचं समजताच ती भानावर आली आणि तिने बाहेर बघितलं तर एक आलिशान हॉटेल होतं. ती काही विचार करायच्या आधीच तो गाडीतून उतरून तिच्या बाजूचं दार उघडून हात पुढे करून उभा होता. मग तिने त्याच्या हातात हात दिला आणि खाली उतरली. काव्या म्हणाली, आपण इथे का आलो आहोत अधिराज? काव्या प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. अधिराज म्हणाला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे बेबी. काव्या म्हणाली, तू किती विचार करतोस ना रे माझा. थँक्यू सो मच अधिराज. अधिराज म्हणाला, चला मॅडम, सरप्राईज तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने हात पुढं केला. काव्या म्हणाली, हो. तिने छान हसत आपल्या नाजूक हाताच्या हातात दिला. सगळी बुकिंग पाहिलेच त्याने केलेली असेल म्हणून तो सरळ तिला घेऊन लिफ्टमध्ये गेला. ती इकडं तिकडं बघतच त्याच्यासोबत चालत होती. कितव्या फ्लोअरवर आहे तिला काही माहीत नव्हतं. तिने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. ते दोघे आता एका रूमच्या दारात उभे होते. तो लॉक उघडत होता आणि काव्या आता टेन्शनमध्ये आलेली होती.
काव्या म्हणाली, आपण येथे का आलो आहेत अधिराज? शेवटी तिने विचारलंच. अधिराज म्हणाला, चिल बेबी, आता तरी चल ना, सांगतो तुला मी, म्हणत तो तिला आत घेऊन गेला. आत जाताच तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं, कारण तो सरप्राईज असं असून सांगून तिला इथे घेऊन आला होता, पण येथे तसं काहीच दिसत नव्हतं. फक्त नॉर्मल पण लॅविश रूम होती. अधिराज म्हणाला, बेबी, आय लव्ह यू, आय वॉन्ट टेक्स्ट यू, आय कॉन्ट वेट. तो तिच्या जवळ येऊन तिचा हात हातात घेऊन मादक आवाजात म्हणाला होता आणि तिथे तिच्या छातीस धस्त झाली. तिचा श्वास घशात अडकलेला होता. काव्या म्हणाली, नो, लग्नाआधी हे सगळं नको, मला नाही आवडत. नको, लग्नानंतर हे सगळं नकोच, म्हणजे आता नकोच. ती शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली. काय आणि कसं बोलावं ते समजत नव्हतं तिला. घाबरलेली होती बिचारी ती. असं अचानक तो असं काही करेल हे तिला वाटलंच नव्हतं. अधिराज म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का ग काव्या? त्याला आता तिचा राग आलेला होता. एवढे दिवस तिच्या मागे मागे तो ज्या गोष्टींसाठी पडत होता त्याच गोष्टीसाठी ती नाही म्हणत होती. तिच्यावर त्याने स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट केला होता, ते वाया जाऊ नये याचाच त्याला पश्चाताप होत होता. तसंही आता परत ती आपल्या हातात लागेल की नाही हे त्याला माहीतच होतं. म्हणून आजच कोणत्याही परिस्थितीत तिच्याकडून हवं ते तो मिळवणार होता. काव्या म्हणाली, तसं म्हणायचं नव्हतं मला, मी तर फक्त. ती बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प केलं. अधिराज म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तिने फक्त मान डोलावून होकार दिला. अधिराज म्हणाला, क्या नाही. बोलता बोलता त्याने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. तिच्या उत्तरांची सुद्धा वाट बघितली नाही त्याने कधी. त्यांच्या ओठांनी तिच्या ओठांवर ताबा मिळवलेला होता आणि हळूहळू त्याचे हात तिच्या शरीरांवर फिरत होते. तिने आता स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलेलं होतं आणि ती पुरुषी स्पर्शांचं सुख पहिल्यांदा अनुभवत होती. हृदय जोरजोरात धडधडत होतं. आता त्याचे हात आता हळूहळू तिच्या कपड्यांच्या आत फिरायला लागलेले होते आणि त्याने कधी तिचे कपडे तिच्या शरीरांपासून वेगळे केलेले तिलाही समजलं नाही. तो तिचे सर्व चेहऱ्यांवर फिरत होते आणि तिच्या शरीरांच्या संवेदनशील भागांवर म्हणजे कॉलर ब्रोनच्या थोडं खाली येऊन पोचला होता आणि तिच्या चेहऱ्यांवरची स्माईल वाढली होती. त्याने मानवर करून तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यांवर खुनशी स्माईल आली. तिला असं वाह जाताना बघून त्याला अजूनच जास्त जोश यायला लागला होता. त्याने आता तिला उचलून बेडवर नेलं आणि हळूहळू स्वतः तिच्यावर गेला. आता ती बेडवर आणि तो तिच्यावर होता. अधिराज म्हणाला, बेबी, यू आर सो हॉट अँड टेस्टी, आय वॉन्ट मोर. त्याच्या आवाजात आणि डोळ्यात नशा भरून वाहत होती. त्याने आता त्याचा वेग वाढवलेला होता. एवढा वेळ हळूवार तिच्या शरीरांवर प्रवास करणारा तो आता हवरट सारखा करत होता. तिच्या शरीरांवर जेथे तेथे त्याचे ओठ जात होते. तिथे तिथे तो तिला अक्षरशः चावा घेत होता. तिच्या गोऱ्या त्वचेवर लाल निशाण उठवून दिसत होते. तिनेही त्याला विरोध केलाच नाही, कारण सध्या ती ज्या ठिकाणी होती तिथून तिला खूप समाधान मिळत होतं. शेवटी त्याच्या मिलनाचा अंतिम टप्पा गाठला. दीपक म्हणाला, ती त्याच हॉटेलमध्ये आहे, फोनवर बोलत होता. शुभम म्हणाला, ठीक आहे, लक्ष ठेव, आज ती सुटली नाही पाहिजे, मी 2 मिनिटात पोचतो तिथे. दीपक म्हणाला, हो. बोलून दीपकने फोन कट केला. अधिराज म्हणाला, बेबी, कसं वाटलं? त्याच्या प्रश्नाने ती लाजून लाल झाली आणि त्याच्या छातींवर तोंड लपवून घेतलं तिने. थोडा वेळ दोघेही शांत पडून होते. अचानक त्याचा मोबाईल वाजला आणि स्क्रीनवर नाव बघून त्याने फोन कट केला आणि काही मेसेज टाईप करून फोन बाजूला ठेवला होता. अधिराज म्हणाला, बेबी, सरप्राईज अजून बाकी आहे. तिच्या केसात हात फिरवत तो म्हणत होता. काव्या म्हणाली, हो का? आणि ते काय आहे? तिने खूप उत्सुकतेने विचारलं. अधिराज म्हणाला, सरप्राईज आहे ते सांगायचं असतं का? चल उठ, फ्रेश हो आणि सरप्राईजसाठी तयार राहा. तो तिला बाजूला करत म्हणाला होता.
ती आज खूप खूप खुश होती. ज्याच्यावर तिचं प्रेम होतं त्याच्यासोबत एक होऊन तिला पूर्णत्वाची जाणीव होत होती आणि तोच तिच्या सुखांसाठी धडपडतो आहे हे बघून तिचं मन भरून आलेलं होतं. जगातील सर्व सुख आपल्या पायाशी आहे असं वाटायला लागलेलं होतं तिला. फ्रेश होऊन आली, मग तोही फ्रेश होऊन आलेला होता आणि ती सरप्राईजसाठी आता ती खूप उत्सुक झालेली होती. खूप आनंदात होती ती. खूप आतुरतेने सरप्राईजची वाट पाहत होती. बेबी रेडी? त्याने विचारलं. काव्या म्हणाली येस. ती डोळ्यात चमक आणून म्हणाली होती. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काही मेसेज टाईप केला. दुसऱ्याच मिनिटात कोणीतरी दार वाजवलं. त्याने एक नजर तिच्यावर टाकली. ती खूप उत्साहाने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. चेहरा खुललेला होता तिचा. त्याने तिला इशारा करून दरवाजा उघडायला सांगितलेला होता. मग तिने जराही वेळ न घालवता दरवाजा उघडला आणि ती जागीच स्थिर झाली. तिला काही कळालंच नाही. काही वेळा आधी उत्साहाने भरलेली नजरेत आता भीतीच होती. कपाळांवर जाम घाम आलेला होता. हात पाय थरथर कापायला लागलेले होते. समोर दोन धिप्पाड व्यक्ती उभे होते ज्यांना तिने खून करताना पाहिलेलं होतं. शुभम आणि दीपक. भेटूया पुढच्या भागात. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.